आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे। या निमित्तानं स्मृतिस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। याशिवाय मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। शिवसेना नेता आणि ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना आदरांजली वाहणार आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त राऊतांनी ट्विट करत आदरांजली वाहिली आहे। यात राऊतांनी बाळासाहेबांसमोर पंतप्रधान मोदी वाकून नमस्कार करत असल्याचा फोटो पोस्ट करत भाजपला डिवचलं। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा आज अहवाल येणार आहे। दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी मोठी समिती गठीत करण्यात आली होती। ही समिती आज अहवाल सादर करणार आहे। महाराष्ट्र भाजपचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आलाय। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी ज्याच्यावर आरोप केले त्याच काशीनाथ चौधरींनी भाजपात प्रवेश केला। जोरदार शक्ती प्रदर्शन करत 3000हून अधिक कार्यकर्त्यांसह त्याने प्रवेश केलाय। राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 पर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येईल। दुपारी 3 नंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। कुठला पक्ष कुणासोबत जातोय याचंही चित्र समोर येईल। दरम्यान 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी आहे। अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होते। यातच भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या सर्व 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे सर्व उमेदवार प्रचाराला लागलेत। अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात धक्का बसलाय। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। दत्तात्रय भरणे यांच्यावर नाराजी व्यक्त करत ते राजीनामा देणार आहेत। मी टीका टिप्पणी करत नाही, मी कामानं उत्तर देतो। मी केवळ निवडणुकीपुरतं नाही तर सतत लोकांमध्ये असतो, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली। प्रदीप गारटकरांनी केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाच्या चर्चेतूनच योग्य निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 78 अर्ज आलेत। 74 नगरसेवक पदासाठी तर 4 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाले। नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी असून काँग्रेसच्या डॉक्टर प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे।